हॅलो, चला मॅचला आपण सुरुवात करतोय. दिवस क्रमांक 1, पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिली मॅच, पहिला सामना तुमच्या भेटीसाठी येतोय. आपण पाहतोय खालुमरे प्रीमियर लीग 2024चा असणारा हा धगधगता थरार होतीये सुरुवात. दोन्ही संघाचे असणारे अतिरिक्त खेळाडू तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये यात तरच मॅचला सुरुवात होईल याची तुम्ही नोंद घ्या, कारण आम्हाला अतिरिक्त खेळाडू खूप महत्त्वाचे आहेत, इम्पॉर्टन्स आहेत. इथे कोणतीही चूक भूल झाली तर ती ग्राह्य धरली जाणार नाही. ऑफलाईन स्कोरर नाहीये आणि ऑनलाईन स्कोरिंग सुरू आहे, त्यामुळे दोन्ही संघाचे असणारे अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी संपर्क साधा. रायगड टीमचे मला वाटतंय खेळाडू आलेत. शिवनेरी फायटर्स टीमला विनंती असेल की आपण आपल्या अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या, विनंती असेल. खालुमरे प्रीमियर लीग 2024चा थरार आपण पाहतोय. ऑन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय बॉलिंग टीमचा अतिरिक्त खेळाडू नाही आला अजून. अंपायर्स तुम्ही पहा, एक खेळाडू पाठवून द्या ना. ठीक आहे, रेडी टू प्ले. बोला गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती सज्ज. पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल इथे पहिल्या दिवसाची पहिल्या मॅचची सुरुवात होती. खराब व्हाईट बॉल. अवंतरी धावण संघाचा इथे खोलला जात आहे खातं. संघाच्या अकाउंट वरती मात्र एक लावली आहे. गॅप मध्ये चेंडू ढकललाय सूरज, तिथे मात्र दूरवरती राहील. पहिला बॉल सीमा पार, चौकार. 4 धावा या चौकाराच्या मदतीने पाहिलं गेलं तर धावफलकावरती धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. स्कोर कार्ड वरती 5 धावा ज्या पाहायला मिळत आहेत. रायगड वॉरियर्सने केलेली एक धमाकेदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्ट्राइक बॅटर्स पाहायला मिळतील ऋतिक पवार, तर नॉन स्ट्राइक एंडला आदेश पवार. पवार बंधुराजांची जोडी आहे. हो, या दरम्यानचा चेंडू आपण पाहतोय बॅकवर्ड दिशेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं मुंबल होत असताना पाहायला मिळेल. एक सिंगल येईल, एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवलं जातं. स्कोर कार्ड वरती आपण धावा पाहायला गेलं. स्कोर कार्ड वरती आपण देखील पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावा नोंदवल्या गेल्यात 6 धावा. ओ, दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेमध्ये चेंडू खेळून काढला गेलाय. संकेत चेंडू पर्यंत पोहोचतोय. संकेतच्या हातामध्ये चेंडू विसावत नाहीये. तद्वरती पाहायला गेलं तर 2 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहतोय ज्या नोंदवल्या गेल्यात. 8 धावा ज्या धावफलकावरती आहेत. यावेळेस 38 सर्कल मध्ये आपण पाहतोय एवंडे साहेब चेंडूवरती येत आहेत, चेंडूला कलेक्ट करतायत. तद्वरती आपण पाहिलं गेलं तर एक सिंगल जी येताना पाहायला मिळेल. 9 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. ओ, या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं गेलं तर चेंडू तिथं आहे, पुला खालून पाणी जात आहे. त्यावरती आपण पाहिलं गेलं चेंडू पकडायचा होता, अगदी घसकन चेंडू हातामधनं निघून गेला. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेच्या साईन धावफलकावरती वाढ होती. 1 वर 1 11 रन, 11 धावा ज्या धावफलकावरती येत आहेत. ओ, यावेळेसचा चेंडू देखील आपण पाहिलं गेलं तर चांगल्या प्रकारचा आहे. तिथे मात्र चेंडू पायाच्या साईने अडवण्याचा प्रयत्न केला. टेनिस बॉलला फुटबॉल करण्याचा प्रयत्न होता. पंच कळतायत पहिले षटक संपलं जात आहे. 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात 12 धावा ज्या बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे मात्र ऋतिक आणि अजय आपण पाहतोय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे.
सातत्याने खालोमरे प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये या दोन खेळाडूंची चांगली नावं आहे, चांगली ख्याती आहे. हो दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय यावेळेस चेंडू आपण पाहायला गेले. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चुकी करतायत. पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळाली आहे. झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला गेलाय. त्याच्यावरती आपण पाहायला गेलं तर राहुल पवार यांच्याकडनं झालेली एक चुकी, एक मोठी चुकी आहे. ही गोड चुकी म्हणावे लागणार नाही, कारण कॅचेस ऑन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच असं म्हटलं जातं. आणि तीच चुकी आपण पाहतोय राहुल पवार करत असताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. ओहो दरम्यानच्या कालावधीमध्ये गॅप खूप मोठा आहे. तिथे देखील धुवाधार फटका, चेंडू गेलाय सर सीमा पार, चौकार, 4 धावा. मैदानाच्या आतमध्ये विचार जर केला तर नक्कीच डॉट स्वरूपाचा चेंडू आपण पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हो पुढे सरसा फटका खेळायचा होता. इष्टरक्षक स्वतः चेंडू पर्यंत जात आहेत, पंच त्या ठिकाणी कळतायत. नो बॉल जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हो दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहायला गेलं तर वेगवान चेंडू होता, पंच कळवतायत व्हाईट बॉल आहे. अवंतरी धावपल्ला पुढे सरसावलं जात आहे आणि फ्री ऑन जी आपल्याला पाहायला मिळते. हो इथे देखील चेंडू पाहायला गेलं तर एक चांगल्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. एक सिंगल जे त्यांना पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसावलं जात आहे. धावपलकावरती आपण पाहतोय धावाच्या जाऊन पोहोचतायत. 22 धावा ज्या या आकड्यावरती नोंदवल्या गेल्यात. हो यावेळेस समोरच्या बाजूस फटका खेळून काढला गेला. तिथे मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये सरळ जातोय सीमारेषेच्या पार. धावा मिळतायत 4. आलाय तो लय भारी, चौकार, 4 धावा. षटक क्रमांक संपलं गेलंय दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आदित्य धावा नोंदवल्या गेल्यात. 26 धावा, एक भला मोठा स्कोर, एक भला मोठा झेल देखील सुटला आणि एवढा मोठा स्कोर उभा राहिलाय. कॅचेस ऑन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच. पवार बंधुराज यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये कार्यरत असताना ज्यांना ओळखलं जातं गोलंदाजीच्या गोलंदाजीवरती करतात सपासपवार, त्यांना म्हणतात ऋतिक पवार. ऋतिक पवार आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आदेश देखील आहे. तर षटक क्रमांक 3 ला सुरुवात होत असताना गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी सचिन पवार. सचिन पवारने देखील गत वर्षी पहिल्या वर्षी पाहिले गेले तर 3 पर्वांमध्ये चांगला सचिन चमकला गेलाय. ओहो यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू अंगावरती आदळला जातोय. त्यावरती 2 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसवलं जात आहे. 28 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यानच्या कालावधीत आपण पाहायला गेलं तर सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसवलं जात आहे. 29 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. हो या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय पंचाकडे अपील केले जाते. पंच देखील चाणक्ष आहेत. एका बाजूला शरदजी गाडे सर आहेत तर दुसऱ्या बाजूला नेक्स्ट स्कोर पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. त्यांची जोडी असणारे अनुभवी पंच आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. दरम्यानच्या कालावधीत आपण पाहायला गेलं तर एक चांगला फटका पाहायला मिळालाय. एफर्ट्स तिकडे पाहायला मिळत आहे, फेकी पाहायला मिळते. एक सिंगल जी पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसवलं जात आहे. 30 धावा या आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतो गॅप मध्ये चेंडू ढकललाय सूरज बोत्रे. हो पुन्हा एकदा चुकी आणि वाह पायाच्या साहाय्याने चेंडू अडवला गेलाय. त्यावरती आपण पाहायला गेलं तर धावा पडून पूर्ण होत आहेत. 3 धावा आत्ताच्या मिळतील आणि या 3 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 33 धावा
आणि राहुल पवार यांनी तब्बल संघासाठी एक धाव वाचवली आहे, परंतु एक कॅच पकडणं महत्वाचं होतं. यावेळेस बिग हिटचा प्रयत्न राहिला आहे. चेंडू हवेमध्ये तिथे देखील झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला आहे. गतवर्ती सौरभ पाहायला गेलं तर शिवनेरी फायटर्स पहिल्या क्रमांकाचा मानकरी होता. यावेळेस काय कुठेतरी भंबलपणा चालू झालाय, काय कळेना झालंय. इथे ताळमेळ बिघडला गेलाय, टोल मात्र सावरावा लागणार आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरं संपलं गेले. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संपलं जातंय आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 34 धावा. सातत्याने पाहिलं गेलं तर खालोमरे गाव अगदी प्रत्येक जणाकडे पाहिलं गेलं तर एक प्रगतशील असणारा उद्योग व्यावसायिक आणि आपण पाहतोय त्याच उद्योग व्यवसायामध्ये गुंतलेले हे खालोमरे गाव पूर्णपणे MIDC लागूनच असलेलं हे गाव प्रगतशीलरित्या आपण पाहिलं गेलं तर या गावामध्ये अनेक उद्योजक आहेत, अनेक मोठी मंडळी देखील आहेत आणि त्याच मंडळींच्या माध्यमातून आपण देखील पाहिलं या स्पर्धेला मोठं दानशूर व्यक्तिमत्व लाभलेले आहेत. सर्वजणांचा आम्ही आभारी आहोत. त्यांच्याच कर्तृत्व आणि दक्षतेतून आम्ही ही मोठी मानाची स्पर्धा पाहतोय. गोलंदाज राहुल पवार येत आहेत गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 4 मध्ये. ओहो, दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं गेलं तर व्हाईट बॉल जो येत असताना पाहायला मिळेल. या व्हाईटच्या स्वरूपानं स्कोर कार्ड मात्र पुढे सरचवलं जाईल. धावफलकावरती 34-35 या आकड्यावरती. ओहो, या वेळेस देखील आपण पाहिलं गेलं तर आणखीन एक चेंडू वेग आहे राहुल यांच्याकडे, परंतु कुठेतरी खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 अतिरिक्त चेंडू त्यांनी फेकले. आपण पाहतोय व्हाईटच्या साहाय्याने धावफलकावरती 36 धावा ज्या नोंदवल्या गेल्या. ओहो, यावेळेस हवाई सपर आसमानी टोला चरण षटकार. मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये नोंदवला गेलाय. मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये फेकून दिलाय. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरचवलं जात आहे. 45 धावा, माफ करा 42 धावा या आकड्यावरती आहेत. 42 रन्स, 42 धावा. भला मोठा स्कोर उभारला गेलाय. अजूनही बरेच षटक पडायचे, 11 चेंडू पडायचे आणि त्यानंतर काय होणार. 5 षटकांच्या मॅचेस आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आम्ही खूप आभारी आहोत या ग्रामस्थांचं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय 2 धावा आल्यात आणि 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरचवलं जात आहे. 46 धावा ज्या आकड्यावरती नोंदवल्या गेल्यात. चौकार आहे याची तुम्ही नोंद घ्या. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरचवलं जात आहे. धावफलकावरती 48 धावा. यावेळेस देखील चांगला फटका. सूरज चेंडूपर्यंत पोहोचू शकलं नाही. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गेलं तर 2 धावा ज्या पडून पूर्ण झाल्या. या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरचवलं जात आहे. स्कोर कार्ड वरती आपण धावा पाहतोय 50 धावा. जोरदार
टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. रायगड टीमची ते अर्धशतकी पूर्ण होतीये 50 धावा ज्या धावफलकावरती आल्यात. यावेळेस बॅटची काढ घेऊन चेंडू बॅकवर्ड क्षेत्रामध्ये निघाला. तिथे देखील चुका चुका आणि चुका. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेलं तर चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत. त्यावरती फेकी होईल. 2 आपण पाहतोय 1 रन शॉट आहे आणि त्याच्या 2च धावा असेल. 3 धावा तर पडल्या होत्या परंतु 1 रन शॉट आहे. मेन पंच कळत आहे षटक संपले गेले आणि षटकांच्या समाप्तीनंतर या चेंडूवरती मिळतील 2 धावा. 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसवलं जात आहे 52 धावा या आकड्यावरती. सातत्याने विचार केला या स्पर्धेसाठी लाईव्ह सौजन्य ज्यांनी केलं सन्माननीय मंगेश भाऊ येळवंडे आणि सन्माननीय पैलवान अक्षय शेठ येळवंडे या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. शिवनेरी टायगर संघाचे असणारे संघ मालक सन्माननीय अनिल शेठ भोत्रे आणि अविनाश शेठ भोत्रे या संघ मालकांचं मनपूर्वक स्वागत. लाईव्ह सौजन्य ज्यांनी केलं सोमनाथदादा येळवंडे आणि पैलवान कृष्णदादा भोत्रे या दोन्ही अतिथी मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. झोपादेवी 11 संदीप शेठ येळवंडे आणि किरण शेठ शिंदे या संघ मालकांचं मनपूर्वक स्वागत. खालुंबरे सुपर किंग्स म्हणून नक्कीच आपण पाहतोय नक्कीच एक नाव घेतलं जातं प्रत्येक चर्चेमध्ये. गणेश भाऊ बोत्रे आणि सुधीर शेठ गाडे याही मान्यवरांचं मनापासून धन्यवाद. रायगड वॉरियर्स गणेश शेठ बोत्रे आणि प्रताप शेठ बोत्रे याही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. स्वागत केलं जातं एक चांगल्या फटकानं. अजयला आपण पाहिलं गेलं तर फेकी करतोय त्यावरती 2 धावा येत आहेत. सूरज भोत्रे शेवटचं जे षटक हाताळताना पाहायला मिळतोय. रायझिंग फोर्स शैलेशदादा पवार संदीप शेठ भोत्रे किरण शेठ पवार या 3 मान्यवरांनी संघ मालकी घेतली आणि मराठा वॉरियर्स अमोलदादा पवार आणि दिलीप शेठ भोत्रे याही सर्व मान्यवरांचं केलं जातंय स्वागत. अगदी आपण पाहिलं गेलं आणि पाहायला मिळतंय शेवटच्या अगदी षटकामध्ये सूरज भोत्रे आलाय आणि संघाचा तारणहार ठरलाय. मोठी विकेट फलंदाज बाद. या स्पर्धेसाठी आपण पाहिले गेलं तर भोजन व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून आहे सन्माननीय श्री संदीप भाऊ भोत्रे यांचं देखील मनपूर्वक मनापासून आभार. बॅटिंग इनकट आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल जात आहेत. राहुल पवार नक्कीच नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गतवर्षी देखील पाहिलं पहिल्या वर्षी देखील पाहिलं 3ऱ्या पर्वामध्ये देखील पाहतोय एक दिमाखाने एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते नियोजित केलेली आहे. दरम्यानच्या कालामध्ये आपण पाहतोय या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहायला गेलं तर चांगला चेंडू आहे आणि त्यावरती एक सिंगल जी मिळेल एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहतोय जे धावफलकावरती नोंदवलं गेलंय. यावेळेस देखील बॅटची कडे घेऊन चेंडू बॅकवर्ड क्षेत्रामध्ये निघालाय. त्यावरती एक सिंगल जेताना पाहायला मिळेल. तिथे मात्र छोटे खेळाडू आहेत आणि थोडीशी बंबल होत असताना पाहायला मिळतील. त्यावरती मैदानाच्या आतमध्ये 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसवलं जात आहे. धावफलकावरती ज्या धावा पाहायला मिळतात 58 धावा. सूरज भोत्रे आलाय आणि धावफलकाला आळा लागलाय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं आपण पाहतोय. शेवटचं 58 झाल्यात 59 धाव्यांची जी गरज आहे.
हॅलो. चला टीमला विनंती असेल तुम्ही लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कॅप्टन, टीम कॅप्टन, चला लवकर. ऑफिशियल्स विनंती असेल आपण लवकरात लवकर या ठिकाणी वेळ वाचवा. 58 झाल्यात. 59 धावांची जी गरज असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये विचार केला तर एक चांगलं देखणं आयोजन नियोजन आपण पाहतोय. चला टीम, एवढा वेळ घेऊ नका. सुरुवात लवकर झाली आहे, शेवट देखील लवकर होईल, त्यामुळे विनंती असेल वेळ वाचवा. चला टीम, खूप वेळ घेताय तुम्ही, विनंती असेल वेळ वाचवा. यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना तुमच्या भेटीसाठी येतोय. दोन समान ताकदवान संघांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय लढत होणार आहे. खालुमरे सुपर किंग्स यांच्या विरोधामध्ये मराठा वॉरियर्स संघाचे कॅप्टन लगेच या ठिकाणी टॉस संपन्न करणार आहोत. टॉस संपन्न केला जाईल. खालुमरे सुपर किंग्स आणि मराठा वॉरियर्स. खालुमरे सुपर किंग्स संघाचे संघमालक सन्माननीय सुधीर शेठ गाडे, सन्माननीय गणेश शेठजी बोत्रे या संघमालकांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि मराठा वॉरियर्स संघाचे संघमालक सन्माननीय दिलीप शेठ बोत्रे, अमोलदादा पवार, दोन्ही संघमालकांचं मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपण संघमालकीत घेतलं. सामन्याला जी होती सुरुवात गोलंदाजी मार्कवरती ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. हो, ऋतिकचा चांगला चेंडू आपण पाहिला, तर एक सन्मानपूर्वक चेंडूला सन्मान दिला. त्यावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गेलं तर एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाचा श्री गणेशा. एक धाव. सूरज बोत्रे ऑन स्ट्राईक तयार. हो, दरम्यानच्या कालामध्ये आपण पाहिलं गेलं तर वेगवान चेंडू, प्रचंड वेग दाखवलाय. तद्वरती आपण पाहिलं गेलं तर चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल, निर्धाव चेंडू. वाऱ्याची दिशा उलट आहे. सूरजला माहित आहे, पण मैदानाच्या आतमध्ये थांबणं खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती यावेळी देखील तडाखा धाडलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळेल आणि एका सिंगल धावेच्या मदतीने स्कोर कार्ड दोन्ही आकड्यावरती.
यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. तद्वरती पाहिलं गेलं तर एक सिंगल जी येताना पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसवलं जात आहे. धाबलकावरती ज्या धावा नोंदवल्या जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 4 धावाच्या नोंदवल्या गेल्यात. 4 धावेच्या मदतीने संघाचा आदवणे पाहिले गेले तर विजयासाठी शेवटचे 24 चेंडू आणि बनवायचे त्या 55 धावा ज्या टार्गेट आपण पाहतोय सेट केलंय आणि सेट केलेले टार्गेट हे तुम्हाला चेस करावा लागणार आहे. तेच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सूरज बोत्रे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फलंदाज सचिन पूर्ण करणार का. बारा चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आणि बनवल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा ज्या आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सूरज माघारी आलाय आणि तद्वरती संघाची जबाबदारी येऊन पडली आहे सचिन या खेळाडूच्या नावावरती आपण पाहतोय. कारण इथे धावा बनवणं खूप महत्वाचं आहे, कारण विजय देखील मिळवणं तितकाच महत्वाचा आहे. सचिन आणि आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अजय ही जोडी कार्यरत असताना तर गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आणलं जात आहे. ऋतिक पवार गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. हो दरम्यानच्या कालावधीमध्ये पाहिलं गेलं तर फुलटॉस चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं गेलं तर
तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये हो दरम्यानच्या कालावधीत आपण पाहायला गेलं तर चेंडू ड्राईव्ह केलाय, एक सिंगल जी येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढे सरसवलं जातंय. धावफलकावरती धावा जे जाऊन पोहोचतायत. हो यावेळेस चेंडूने बॅटची कडा घेतली, वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. दरम्यानच्या कालावधीत आपण पाहिलं गेलं तर चांगला चेंडू आपण पाहतोय. ऋतिक पवारचं चांगलं कमबॅक आपण पाहतोय मित्रांनो. चांगली गोलंदाजी, बहारदार गोलंदाजी. हो दरम्यानच्या कालावधीत मात्र फटका खेळून काढला गेलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. एक सिंगल आली आहे. इथे फलंदाजाला पूर्णपणे जखडून ठेवण्यामध्ये यश आलंय, जखडलं गेलंय आणि जखडण्यामध्ये नक्कीच यश प्राप्त झालंय. आणि आपण पाहतोय धावफलकावरती स्कोर कार्डवरती नो बॉल मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेसचा चेंडू नो बॉल चेंडू आपण पाहिलं, फ्रीचा चेंडू होता. ऑफिशियल्स काढताय षटक संपलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये टॉस करण्यासाठी या खालुमरे सुपर किंग्स आणि त्यांच्या विरोधामध्ये मराठा वॉरियर्स. या षटकामध्ये पाहिलं गेलं तर 2 धावा आल्यात. धावफलकावरती आपण पाहतोय 14 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये. बारा चेंडू आणि बनवायच्यात 45 धावा. एक मोठं टार्गेट सेट केलंय, एक मोठं टार्गेट आहे आणि टार्गेट तुम्हाला इथे. चला 2 कॅप्टन आले टॉस करण्यासाठी, आम्ही विनंती करू. समीर दादा पवार यांना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी या. पहिला चेंडू पाहिले गेले तर नो बॉल. पहिला चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हो शॉर्ट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. त्यावरती ऋतिक चेंडू पर्यंत पोहोचतोय. एक सिंगल येत असताना जी पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने स्कोअर कार्ड पुढे सरसवलं जात आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 16 या आकड्यावरती नोंदवल्या गेल्या. एक सिंगल जी येत असताना पाहायला मिळाली. त्यावरती पुन्हा एकदा आपण पाहतोय एक सिंगल. थेंबे थेंबे तळेसाचे, अगदी थेंबे थेंबे तळेसाचे या युक्तीप्रमाणे धावा गोळा केल्या जातात. पहिल्या मॅच मध्ये शिवनेरी टीम आपण पाहायला गेलं तर कुठेतरी कमतरता पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. समोरच्या बाजूस फटका पुढे सरसावत खेळून काढला गेलाय. तिथे देखील एक सिंगल आणि सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने स्कोअर कार्ड 18 या आकड्यावरती पोहोचलंय. 3.3 षटकांचा खेळ सुरू असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 18 धावा आहेत. मराठा वॉरियर्स आणि आपण पाहतोय खालुमरे सुपर किंग्स. दरम्यानच्या कालामध्ये आपण पाहिलं की चेंडू डॉट आहे, निर्धाव चेंडू आहे. फुलटॉस चेंडू होता, तिथे मात्र भिरकावण्याचा प्रयत्न राहिला आहे. मस्त के ऊपर से दस्तक
गेंद सीधा बाउंड्री लाइन के पार, मिलेगा 4 रन, चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये जो वसूल झाला आणि या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरचवलं जात आहे. 22 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका तर लगावला गेलाय आणि सचिन इथे मात्र आक्रमक झालाय. लंबा कडाका, बिग हिट, बिग 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 षटकार, 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटक संपले गेले आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पुढील होणारा सामना आपण पाहतोय खालुमरे सुपर किंग्स यांच्या विरोधामध्ये मराठा वॉरियर्स. या मॅच साठी 1000 रुपये जमा होत आहेत. जिंकणाऱ्या संघाला समीर भाऊ पवार यांच्या वतीनं आहे आणि आपण पाहतोय शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत. समीर दाजी पवार, लाडाने प्रेमाने म्हटलं जातं दाजी, यांच्या वतीनं 1000 रुपयांचं प्राइज आहे. 28 धावा ज्या आपण पाहतोय धावफलकावरती आहेत. 6 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज. 6 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज असणार आहे. आपण पाहतोय टॉस झालाय का? मराठा वॉरियर्स आणि खालुमरे सुपर किंग्स टॉस झालाय का? गणेश दादांना विनंती असेल टॉस करून घ्या, त्यानंतर आम्हाला डिसिजन कळवा, कारण वेळ वाचवणं खूप महत्वाचं आहे. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज मयूर, जे शेवटचा आपण पाहतोय षटक, हिंद केसरी मण्या म्हणून ज्याला ओळखलं जातं मयूर आपण पाहतोय. 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या साहाय्याने धावफलकावरती जी धाव पाहायला मिळेल 29 धावा. शेवटचे 5 चेंडू आणि बनवायच्या 30 धावा. यावेळेस चेंडू नो बॉल, नो बॉल. इथे मात्र संधी निर्माण होतीये सचिन पवार साठी. शेवटचे 5 चेंडू आहेत आणि बनवायच्या त्या 29 धावा. हो, दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय एक सिंगल जी आली आहे. व्हाईट बॉल जो आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरचवलं जात आहे 33 या आकड्यावरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चेंडू निर्धाव आलाय, डॉट आलाय. मयूरनं चांगलं कमबॅक ठेवलं या सीझनला. त्याने या पर्वामध्ये स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल. समीर दाजी पवार यांच्या वतीनं पुढील होणाऱ्या सामन्यासाठी 1000 रुपये, म्हणजे जो संघ विजय होईल त्यांच्यासाठी. आणि इथे सुंदर कॅच पकडला गेलाय. फलंदाज सचिन होते बाद आणि पहिला डाव, पहिली मॅच संपली गेली आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये विजय होत आहेत रायगड वॉरियर्स संघाचा. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर पराजय झालेल्या शिवनेरी टीमला पुढील मॅच साठी, पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील.
खालुमरे सुपर किंग्स संघानं टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला मराठा वॉरियर्स तुम्ही मैदानाचा ताबा घ्या आणि वेळ वाचवा. चला मराठा वॉरियर्स टीम वेळ वाचवा. चला चला मराठा वॉरियर्स आणि खालुमरे सुपर किंग टीम तुम्ही मैदानाचा ताबा घ्या. तुमचे 2 बॅटर्स तयार ठेवा. चला विनंती असेल वेळ वाचवा. टीम कॅप्टन थोडीशी घाई करा. इनोवा क्रेस्टा गाडीची चावी कोणाकडे जर असेल, ऋतिक पवार यांच्या इनोवा गाडीची चावी कोणाकडे असेल तर प्लीज या ठिकाणी आणून द्या. इनोवा गाडीची चावी कोणाकडे जर असेल तर आणून द्या. चला विनंती असेल क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या. वेळ आपल्याकडे कमी होत चाललाय. 10:30 वाजलेत. एकच मॅच एंड झाली आहे.
आपण पाहतोय जी मॅच सुरू होती खालुमरे सुपर किंग्स यांच्या विरोधामध्ये मराठा वॉरियर्स आणि आपण पाहतोय खालुमरे सुपर किंग संघाचे संघ मालक सन्माननीय गणेश शेठ बोत्रे सुधीर शेठ गाडे आणि त्यांच्या विरोधामध्ये अमोल दादा पवार आणि दिलीप शेठ बोत्रे. सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होत असताना पाहायला मिळते पंच देखील कळवत आहेत. चला खेळूया क्रिकेट.